नमस्ते मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आदिराजा नित्याला शेतकऱ्याचं महत्त्व सांगत असतो आणि तो म्हणतो की शेतात काम करताना त्या पिकापासून मिळणारा फायदा महत्त्वाचा नसतो, तर आपण त्या रानामध्ये किती प्रामाणिकपणे घाम गाळतो हे महत्त्वाचं असतं। तर दुसऱ्या दिवशी आदिराज त्याच्या रानामध्ये काम करत असतो। त्या क्षणी तिथे नित्या येते। नित्याने अगदी हुबेहूब शेतकऱ्यांचा पेहराव घातलेला असतो। तिला त्या साडीच्या लुकमध्ये बघून इकडे आदिराजला मात्र चांगलाच धक्का बसतो आणि आता आदिराजबरोबर नित्यासुद्धा शेतात काम करायला लागते। तर त्यानंतर इकडे ईशान मात्र वसुंधरेला म्हणतो की त्या आदिराजला आपण काहीतरी केलंच पाहिजे, त्याचा पत्ता आपण कट केलाच पाहिजे। त्यानंतर वसुंधरा आणि ईशान दोघंसुद्धा गप्पा मारत असतात। ईशान हा फुल नशेमध्ये असतो। त्यावेळेस लगेच वसुंधरा हातामध्ये सुरी घेते आणि म्हणते, जर आपल्याला तुझा जीव वाचवायचा असेल तर त्या आदिराजचा जीव आपल्याला घ्यावाच लागेल। आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस इकडे नित्या तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते। विचार करत असताना तिच्या बेडरूममध्ये लॅम्पवर एक चिठ्ठी पडते, त्याच्यामध्ये दगड गुंडाळलेला असतो। ती चिठ्ठी पडता क्षणी इकडे नित्याला ती चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी उचलून नित्या त्याच्यामध्ये लिहिलेलं वाचते। त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की जर तुला ईशानचा जीव प्रिय असेल तर तू 5 मिनिटांमध्ये टेरेसवर ये। आता ती चिठ्ठी वाचल्यानंतर नित्या टेरेसवर गेल्यानंतर काय अनर्थ घडेल ही ईशान ऐवजीच आता नित्याच्याच अंगावर जीव घेणं हल्ला तर नसेल ना होणार। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।